नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिकवरती सेकंड क्वेश्चन आहे आपला. इफ पी स्विच S1 इज क्लोज्ड, Q स्विच S2 इज क्लोज्ड, देन करेक्ट इंटरप्रिटेशन फ्रॉम द फॉलोइंग सर्किट इज. सर्किट दिलेलं आहे आणि याचे ऑप्शन्स आहेत. द लॅम्प इज ऑलवेज ऑन, द लॅम्प इज ऑलवेज ऑफ, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस सर्किट इज P डिसजंक्शन, निगेशन P, कंजंक्शन निगेशन Q, डिसजंक्शन Q, आणि लास्ट ऑप्शन आहे इज इक्वल टू P डिसजंक्शन Q. आपल्याला इथं ऑप्शन वरून तर जाता येत नाही. एक ऑप्शन दिसतोय ऑप्शन सी, इथे सरळ सरळ दिसतंय P डिसजंक्शन, हा ब्रॅकेट दिसतोय म्हणजे हे दोन्ही एक सर्किट आहेत आणि त्याला डिसजंक्शन Q आहे. पण इथे सरळ सरळ दिसतंय P इज स्विच S1 इज क्लोज्ड अँड Q इज स्विच S2 इज क्लोज्ड. तर S1 हा या सर्किटला S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे निगेशन P आणि निगेशन Q आले. कारण S1 क्लोज्ड P आहे, S2 क्लोज्ड Q आहे आणि ते S1 डॅश S2 डॅश आहे. तर हे काय झाले तुमचे निगेशन P निगेशन Q झाले आणि हे दोन्ही कसे आहेत पॅरलल आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये डिसजंक्शन पाहिजे होतं. आणि या सर्किटला हा सिरीज मध्ये म्हणजे हे कंपल्सरी तुमचं ऑन असलंच पाहिजे आहे. तर हे सिरीज मध्ये असेल तर इथं काय पाहिजे होतं कंजंक्शन पाहिजे होतं. म्हणजे P कंजंक्शन हे सर्किट पाहिजे होतं. पण इथं रिव्हर्स दिलेलं आहे, P डिसजंक्शन हे सर्किट दिलेलं आहे. आणि आतमध्ये मगाशी म्हटलं तसं आपण इथं काय आहे, इथं आहे तुमचे दोन्ही स्विचेस पॅरलल मध्ये आहेत. तर इथं पाहिजे होतं डिसजंक्शन, तर इथं आहे कंजंक्शन. त्यामुळे हा ऑप्शन आपला आपोआपच इथंच पहिलाच कॅन्सल होतो. नेक्स्ट लास्ट ऑप्शन इज इक्वल टू P डिसजंक्शन Q म्हणलेलं आहे. ते आपल्याला याचं स्टेटमेंट फर्स्ट फाइंड केलं पाहिजे, त्याच्यावरूनच आपण ते चेक करू शकतो. तर बघूया फर्स्ट याचं स्टेटमेंट काय आहे. ते सिम्बॉल सर्किट दिलेलं आहे, सर्किटचं आपण स्टेटमेंट पॅटर्न डिराइव्ह करू. काय आहे S1 म्हणजेच काय असणार आहे P, आणि हा या स्विचला या दोन्ही स्विचेस एका पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत. तर त्याला आपण ब्रॅकेट टाका. ब्रॅकेट मध्ये काय दिसतो S1 डॅश म्हणजे S1 P आहे, तर S1 डॅश काय असणार आहे निगेशन P. आणि पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे S2 डॅश म्हणजेच काय आहे S2 आहे Q, तर S2 डॅश येईल निगेशन Q. आणि हे दोन्ही पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत, याचा अर्थ यांच्यामध्ये डिसजंक्शन असणार आहे. आणि हे पूर्ण सर्किट या S1 ला सिरीज मध्ये कनेक्टेड आहे म्हणजे इथे येणार आहे कंजंक्शन. आणि त्याच वेळेला हे पूर्ण सर्किट पुढे S2 ला पण सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. सिरीज मध्ये म्हटलं की कंजंक्शन काय येणार आहे Q असणार. ठीक आहे, म्हणजे या सर्किटचा आपल्याला इक्विव्हॅलेंस सिम्बॉलिक पॅटर्न किंवा स्टेटमेंट पॅटर्न मिळालेला आहे. P कंजंक्शन निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q कंजंक्शन Q. आपण म्हटल्याप्रमाणे ऑप्शन सी तर नाहीये. नेक्स्ट हा मिळालेला ऑप्शन आहे, हा आपल्याला आता चेक करायला लागेल इक्वल टू P डिसजंक्शन Q येतोय की आपल्याला वरचा आन्सर मिळेल लॅम्प इज ऑलवेज ऑन और लॅम्प इज ऑलवेज ऑफ. ठीक आहे, म्हणजे सिम्प्लिफाय करूया थोडं. काय येईल बघा बरं याच्यामध्ये. इथं हे आपण इंटरचेंज करूया कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार. ब्रॅकेट कंजंक्शन Q आहे तो Q कंजंक्शन ब्रॅकेट लिहा म्हणजे लिहिता कसं येणार आहे P कंजंक्शन Q कंजंक्शन निगेशन ऑफ P डिसजंक्शन निगेशन Q. कोणत्या लॉ नुसार कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार आपण काय केलेले दोघांची पोझिशन बदललेली आहे. कॉम्युटेटिव्ह लॉ कंजंक्शन कॉम्युटेटिव्ह लॉ होल्ड्स करतो. नेक्स्ट यानुसार मग हे दोन्ही तुम्ही एकत्र लिहिले तरी चालते कारण सेम सिम्बॉल आहे असोसिएटिव्ह लॉ नुसार. त्यामुळे मेथड काय आपल्याला P कंजंक्शन Q कंजंक्शन दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये भेटते निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. म्हणजेच येथे काय बघा दिस इज इक्विव्हॅलेंट टू हा राहू द्या तसाच ॲज इट इज. काय असणार आहे P कंजंक्शन Q ब्रॅकेट टेक ॲज इट इज कंजंक्शन इथं दिसतंय निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. दोघांमधून मायनस कॉमन घ्या म्हणजेच येणार आहे काय P कंजंक्शन Q. याला आपण रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हटलं तरी चालते और डी मॉर्गन्स लॉ म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, काय येणार आहे काय लॉ असतो याचा निगेशन ऑफ P कंजंक्शन Q असा असेल तर आपण लिहिताना लिहितो काय याचा निगेशन P डिसजंक्शन निगेशन Q. LHS वरून RHS RHS वरून LHS. आणि इथं सरळ सरळ दिसते हे दोन्ही ब्रॅकेट सेमच आहेत वन सेकंड आणि दोन्ही पैकी एकाला निगेशन आहे म्हणजे तो कॉम्प्लिमेंट लॉ वापरू शकतोय. फॉर एक्झाम्पल P कंजंक्शन निगेशन P म्हणजेच काय असतो हा कॉम्प्लिमेंट लॉ झाला. काय असतो P कंजंक्शन निगेशन P इज ऑलवेज फॉल्स. म्हणजे याचा आन्सर येणार आहे तुमचं ऑलवेज फॉल्स. याचाच अर्थ फॉल्स म्हणजेच काय करंट डज नॉट पास थ्रू द सर्किट म्हणजे स्विच लॅम्प ऑलवेज ऑफ. ठीक आहे, तर मग ऑप्शन आपला सेकंड हा करेक्ट असेल. रिझन काय स्टेटमेंटचा आन्सर तुमचं फॉल्स आलं. फॉल्स आल्यामुळे लॅम्प इज ऑलवेज ऑफ. ट्रू आला असतं तर आपण काय घेतलं असतं लॅम्प इज ऑलवेज